ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि मी आता आहे घोडबंदरच्या ब्रिजच्या जवळ उभा। आपण बघू शकता ही जी लेन आहे ही गुजरातवरून ठाणे मुंबईच्या दिशेला जाणारी लेन आहे आणि ब्रिजच्या अगदी बाजूलाच की जवळपास फूट 2 फूट ते 3 फुटापर्यंतचे असे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। वाहनांची जर अवस्था बघितली तर अक्षरशः खड्ड्यामधून मार्ग काढत असताना वाहनधारकांची मोठी कसरत करावी लागत आहे। असेच प्रकारचे जे खड्डे आहेत वसईच्या ससूनवगर, मालजीपाडा, त्याचप्रमाणे वासमाऱ्या ब्रिज अशा पूर्ण महामार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यांमुळे या गुजरातवरून मुंबईच्या दिशेला जाणारी जी वाहतूक कोंडी आहे ही प्रचंड दिवसागणिक या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। गुरुवारी सायंकाळी 6च्या सुमारामध्ये नालासोपाऱ्याचा रेहान शेख नावाच्या 2 वर्षाच्या मुलाचा वाहतूक कोंडी मधून मार्ग काढत असताना रुग्णालयात जात असताना त्याच्यावरती योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण जर महामार्गाची जर दुरावस्था बघितली तर अतिशय हा खरंच राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने उपस्थित होत आहे। याच महामार्गावरली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या महामार्गाची पाहणी करणार आहेत। अतिशय दुरावस्था आणि हा महामार्ग खड्ड्यात आहे की खड्डा महामार्गात आहे हा प्रश्न मात्र आता इथं पडलेला आहे। मुंबईवरून गुजरातवरून आणि मुंबईच्या दिशेला जाणारे जे वाहनधारक आहेत, रुग्णवाहिका आहेत, यांच्या शाळकरी मुलं आहेत, यांचे प्रचंड हाल या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आहे। मात्र या ठिकाणी जे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे यांची मात्र पूर्णपणे याकडे दुर्लक्ष झालं असल्याचं समोर येत आहे। अनेक वेळा संताप व्यक्त करून सुद्धा महामार्गाच्या प्राधिकरणाची याकडे दुर्लक्ष आहे। मात्र दिवसागणिक या ठिकाणी अपघात वाढत आहेत, दिवसागणिक या ठिकाणी मृत्यूचे सापळे मृत्यू समोर येत आहेत, तरीही या रस्त्याची दुरावस्था होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई घोडबंदर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।